जय भोलेनाथ, हर हर महादेव। नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? सर्वांना माझ्याकडून सगळ्यांसाठी खूप खूप प्रेम आणि महादेव तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो, हीच महादेवांच्या चरणी विनंती। हे बघा, माझं हे तुळशीचं झाड आहे आणि त्याच्यामध्येच मी लावलेलं आहे हे बेलाचं झाड। किती छान दोन्ही झाडं ग्रो होत आहेत बघा। आणि हे कोरफड आहे, छान आलं आहे ना मस्तपैकी। तुळस बघा किती छान दिसते, सुंदर अशी पाणी घातलेलं आहे आत्ताच मी झाडाला। सूर्य माझ्या घरात खूप लवकर, खूप म्हणजे काय काय विचारूच नका, इतका ऊन लागतंय ना का काय सांगू। सकाळचे 9 वाजलेले आहेत पण कडकडीत अगदी ऊन आहे। तुमच्याकडे पण आहे का एवढं सकाळ सकाळ ऊन? बघा, हवा पण येते छान थोडीफार। आता ही माझ्या दुसऱ्या खिडकीतली झाडं आहेत, बघू शकता तुम्ही, छान ग्रो होत आहेत, सगळ्या तुळशीच आहेत। आणखीन मी तुम्हाला माझी झाडं दाखवणार आहे। वरती टेरेसवर आहेत आमची अजून भरपूर झाडं, ते पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे। पण सध्या पहिले मी आमच्या वरुणला नाश्ता देते, कारण त्याची एक्झाम आहे आजपासून, म्हणून गेली आहे टेरेसवर। भरपूर झाडं आहेत माझ्याकडे, पण उन्हाने नुसती ती झळा बसतात उन्हाच्या सगळ्या झाडांना माझ्या, इतकी हे झाली ती। हे बघा, गुलाबाचं झाड आहे माझं, हे खूप मोठं भलं मोठं झाड आहे। गुलाब बघा किती छान छान गुलाब येतात, आली का खूप अगदी येतात झाडाला अशी गुलाब गच्च गच्च भरलेली असतात। आणखीन एक दाखवते बघा, किती छान दिसतं। आणखीन एक बघा, छोटंसं गुलाब आहे मस्तपैकी, आहे की नाही छान। आणि हे जास्वंदीची झाडं आहेत माझी, कढीपत्त्याचं पण आहे, हे बघा, बघू शकता तुम्ही कढीपत्त्याचं झाड। हे जास्वंदीचं झाड आहे ना, त्याला डबल जास्वंदी येते, आणि अशी आबोली कलरची जास्वंदी आहे ती, आणि ही लाल जास्वंदीची झाड आहे। इथे सुद्धा कोरफड लावलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि हे बासमतीच्या पानाचं झाड आहे, हे पान एक अर्ध टाकलं ना तांदळामध्ये भात होताना का मग त्याला भाताला बासमतीसारखा वास येतो। आणि हे माझं ना लिंबाचं झाड आहे, एक छोटं झाड आहे आणि एक फार मोठं झालं आहे, पण ना त्याला खूप अशी कीड लागल्यासारखी झाली। तर आता मी पावसाळ्याच्या आधी ना हे झाड मी पूर्ण कटिंग करून घेणार आहे। त्याला फळं कशी लागतील कोणीतरी मला कमेंट करून सांगा प्लीज। एक जास्वंदीचं फूल पण आलेलं आहे, दाखवते मी तुम्हाला, किती सुंदर आलं आहे बघा। छोटंसं फूल आहे, अगदी एकदम क्यूट आहे, दिसतंय का तुम्हाला? सुंदर असं फूल आलेलं आहे जास्वंदीचं, छान आहे ना। अशी भरपूर फुलं येतात कधी कधी आली का। हे बघा, अजून एक कढीपत्त्याचं झाड ना मी फार अगदीच तोडून टाकलं होतं, पण त्याला छान अशी पालवी फुटले, वसंत ऋतूचं आगमन आहे म्हणून बहुतेक। आणि हे झाड आहे ना, हे मी गिरनारवरून वरतून डोंगरावरून आणलेलं होतं जास्वंदीचं। त्याला फार छान मोठं जास्वंद येतं, अगदी लाल लाल असं रक्तासारखं लाल लाल भडक जास्वंद येतं। हे सोनटक्क्याचं झाड आहे माझ्याकडे, ह्याच्यात मला ना गणपतीमध्ये भरपूर फुलं येतात। आणखीन एक हे जास्वंदीचं आहे, हे फार छोटी अशी गुलाबी रंगाची जास्वंदी आहे, डार्क गुलाबी। आणि हे बघा आपलं सदाफुलीचं झाड, किती छान दिसते ना सदाफुली, सुंदर अशी। आणखीन एक आहे का बघा जास्वंद, छान दिसते ना। आणि हे पण, हे आपलं काय म्हणतात त्याला, छोटंसं असं निळं फूल येतं ते, त्याचं फळ आहे। हे पण जास्वंदीचं झाड आहे, ह्याला गुलाबी जास्वंदी येते। हे पण जास्वंदीचं झाड आहे, याला लालच येते जास्वंदी। चहापत्तीचं झाड बघा, छोट्याशा कुंडीत होतं आणि नंतर ते मी आणून वरती मोठ्या अशा बालदीत लावले, तर ते इतकं सुंदर ग्रो झालं आहे काय सांगू तुम्हाला। बघा
इतकं भारी एकदम पसरलं आहे असं सुंदर असं. हे बघा किती छान पत्ते आहेत त्याला. इथे आंब्याचं झाडसुद्धा आहे, आंब्याचं लावलेलं. आणि हे एक जास्वंदीचं झाड आहे, माझ्या मोठ्या जावेने रत्नागिरीवरून आणलं, ते पण गुलाबी आहे. आणि हे झाड आहे स्वर्गात आहे, स्वर्गातलं झाड पारिजातकाचं. पारिजातकाचं झाड आपल्या घरात असावं असं म्हणतात. आता त्यालासुद्धा ही नवीन नवीन मस्त सुंदर अशी पालवी फुटते बघा. हे बघा छोटी 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 पालवी दिसते तुम्हाला, किती छान छोटी छोटी पालवी फुटते बघा. हे बघा मस्तपैकी अशी छान छोटी छोटी पालवी फुटलेली आहे. हे बघा दिसते, छोटीशी आली इथे अगदी छानशी मस्तपैकी. आणखीन एक ना तुम्हाला मी झाड दाखवते. त्या झाडावर ना मस्तपैकी असं छान गुलाबी रंगाची फुलं येतात बघा. इतर वेळेस त्या झाडाला एकही पान नसतं, पण हिवाळ्यामध्ये आणि इतकं सुंदर झाड पूर्ण भरलेलं असतं ना ते झाड. गुलाबी गुलाबी रंगाची फुलं येतात त्या झाडाला, छान दिसत आहेत ना. आपल्याकडे काय गावासारखं नाही ना, गावाला फक्त झाडं हिरवळ हिरवळ हिरवळ, आणि आपल्याकडे सगळं जंगल, बिल्डिंगचं जंगल. बघू शकता तुम्ही किती जंगल आहे इथे, बिल्डिंगची जंगल झालेलं आहे मुंबईमध्ये. चला तर मग आता मी तुम्हाला माझी झाडं दाखवलेलीच आहेत छानपैकी. आता पुन्हा खाली जाते, माझा वर्कआउट करायचा राहिलेला आहे, तर मी एक्सरसाइज करायला घेते आणि नंतर मग तुमच्याशी बोलते. चला तर मग मी आता बनायला घेते जेवण. त्यासाठी डाळ घातले मी भिजत, आता ती लावते मी कुकरला. आणि डाळ भात असं कुकरला लावणार आहे. साधं जेवण आज, डाळ भात, बारीक मेथीची भाजी छानपैकी आणि थंडगार ताक, असा मेनू आहे आजचा. बाहेर फार उकडतोय, त्याच्यामुळे आज मच्छीचा बेत नाही आहे आमचा जेवणाचा. त्याच्यामुळे ही बघा मस्त छानपैकी भाजी आणलेली आहे आमच्या आहोंनी, बारीक मेथीची. तीच भाजी आता मी बनवणार आहे. आता मी पटकन कुकर लावून घेते आणि भाजी बनवायला घेते. बाहेर खूप ऊन पडले, त्याच्यामुळे मच्छी खावीशी वाटत नाही, म्हणून म्हटलं आज डाळ भाताचं जेवण करूया छान अगदी. आणि छान ताक करणार मस्त थंडगार एकदम, जरा पोटाला पण जरा थंड वाटेल म्हणून. बाहेर एवढं ऊन पडलं आहे काय सांगू, महादेवानी असं वाटते फुल पॉवरचा हॅलोजनच लावलेला आहे, असं ऊन पडलं आहे बाहेर. इतकं ऊन आहे ना, बापरे बाप, कसं काय व्हायचं एवढ्या उन्हाचं. पण असो, पण काय आहे, शेतकऱ्यांनाही उन्हाची गरज आहे, त्याशिवाय शेती होणार नाही, आपल्याला भाजी पिकणार नाही, म्हणून उन्हाचीही गरज असते. जशी पावसाची असते तशी उन्हाचीही असते. असो, तेवढं ऊन आपण सहन करू शकतो. त्यात मी भाजी बनवायला घेतलेली आहे बारीक मेथीची, बघू शकता तुम्ही. लसूण टाकलं आहे. आता त्याच्यात टाकणार आहे टोमॅटो, कांदा, मिरची, हे सर्व काही टाकते. लागलीच त्याच्यामध्ये टोमॅटो पण टाकणार आहे मी. हे बघा, एकीकडे कुकर लावलं आहे इंडक्शनवर आणि एकीकडे ही बारीक मेथीची भाजी टाकणार आहे. कांदा व्यवस्थित आत्ता फ्राय झालेला आहे मस्तपैकी. त्याच्यामध्ये मी हळद, मीठ आणि किंचितचा मसालाही घातलेला आहे. आणि आता ही बारीक मेथीची भाजी स्वच्छ अशी धुवून घेतली, बघू शकता तुम्ही किती छान कापून धुवून घेतलेली आहे. आणि ती आता मी घालते आहे ह्याच्यामध्ये. कुकरला लावला आहे भात आणि डाळ शिजायला. तर ही सगळी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ ह्याला झाकण लावणार आहे मी भाजीला, जेणेकरून ती व्यवस्थित अशी बारीक गॅसवर शिजेल. आणि एकीकडे मी पीत आहे कोकम सरबत. उकडतं आहे, थंड वाटावं म्हणून कोकम सरबत पिते.
आता झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. सगळ्यांनी भांडी बिंडी घासून झालेली आहे आणि आता जेवणाचं ताटसुद्धा मी मस्तपैकी वाढलेलं आहे. बघा काय छान आहे, दिसतंय ना. भात, डाळ, थंडगार ताक, बारीक मेथीची भाजी आणि मिरची तळलेली. या सगळ्यांनी जेवायला आमच्याकडे. कसं वाटलं तुम्हाला आमचा जेवणाचा ताट? कमेंट करून नक्की सांगा.